इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या 98व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान. धुळे शहरातील विका राजवाडे संशोधन मंडळाचे वस्तू संग्रहालय दालन या ठिकाणी आज 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता विका राजवाडे यांच्या 98व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांपैकी एक अग्रगण्य नाव असून आज दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी विका राजवाडे यांच्या 98व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी व्याख्यान आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने या ठिकाणी विचारवंत मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाठक यांचे मला समजलेले राजवाडे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मदनलाल मिश्रा, माजी अध्यक्ष रवींद्र बेलपाठक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. तर यावेळी या कार्यक्रमासाठी खजिनदार व्यंकटेश दाबके, मुख्य सचिव प्राचार्य डॉक्टर सर्जेराव भांबरे, कार्याध्यक्ष संजय मुंदळा यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. तर यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व्याख्याते प्रकाशजी पाठक यांचा भव्य असा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला. एकही लढाई हारलेली नाही आणि त्यांच्याजवळ शस्त्र कोणती होती, त्यांच्याजवळची गती कशी असायची, त्यांच्याजवळचा घोड्याचा असलेला पलायन कशा पद्धतीनं वगैरे वगैरे याचा सूक्ष्म अभ्यास आहे. माझा तो प्रांत नाही म्हणून कळत नाही, पण एकदा तुम्हाला मोकळेपणे सांगतो की बाबासाहेब पुरंदरे याच्यावर बोलत होते त्यावेळी ते असं म्हणायचे, घोड्याला नाल कोणती असावी, घोड्याचे दात कसे असावे, त्याचे कान कसे असावे, याचा अभ्यास केला या मंडळींनी. आपण आता कुठल्या तरी अश्वमहोत्सवामध्ये ते बघतो, तो घोडा सक्षम नसेल तर घोड्यावर बसणार आणि अश्वारोहण करणारा सक्षम कसा होईल. पहिले बाजीराव पेशवे दानपट्टा वापरत असत, दोन्ही हातांनी ते दानपट्टा फिरवत असत आणि त्याची गती इतकी होती की दानपट्टा इतक्या गतीने फिरवला जायचा अशी इतिहासात नोंद आहे. याची समीक्षा केलेली आहे, मी समीक्षणावर बोलतोय. त्यात समोरच्या माणसानं केलेला भाल्याचा किंवा धनुष्याचा वार शरीराला लागणार नाही इतक्या गतीने दोन्हीकडचा दानपट्टा फिरवायचा अशी भूमिका करणारा दानपट्ट्याची निर्मिती कशी होत होती. शौर्य ऐकणं, शौर्याची कल्पना करणं, शौर्याने दिपून जाणं हे घडतं, स्वाभाविक असतं. ते दिपून जाण्यासारखं असतं.